फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये 5 महिन्यात 8% मतदार वाढले असं म्हणत राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघावरून आरोप केलेत। निवडणूक आयोग यावर गप्प का असंही राहुल गांधी यांनी विचारलेलं आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय। मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघावरून आरोप केलेले आहेत राहुल गांधी यांनी। दरम्यान राहुल गांधींनी याबाबतची एक पोस्ट केलेली आहे। बघूयात त्यांनी फडणवीसांवर काय आरोप केलाय। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात फक्त 5 महिन्यात 8% मतदारसंख्येत वाढ झाली। काही बूथवर 20 ते 50% वाढ झाली। अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची माहिती BLOनं दिली। माध्यमांच्या पडताळणीमध्येही हजारो मतदार त्यांनी दिलेल्या पत्त्यावर सापडलेच नाहीत। निवडणूक आयोग यावर गप्प का की त्यांचाच यात सहभाग? या काही त्रुटी नाहीत, ही तर मतचोरी आहे आणि कव्हरअप करणं म्हणजे प्रकरण झाकणं। म्हणूनच आम्ही मशीन रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि CCTV फुटेज प्रसिद्ध करण्याची मागणी करतो। प्रक्रिया ज्या कायदेशीर प्रक्रिया करणं गरजेचं होतं त्या प्रक्रिया डावलून सरसकट आलेले फॉर्म मतदार नोंदणी यांनी BLO रिपोर्ट न घेता यांनी करून घेतलेले आहे। याचाच अर्थ अनेक मतदारांचे ॲड्रेसेस सुद्धा नाही आहे, अनेक मतदारांचा ओळखपत्र नाही आहे, त्यांचे कुठेही पुरावे नाही, असे असताना सुद्धा ह्या सर्व मतदारांचं नाव मतदार यादीमध्ये नोंदवलं गेलं। हे मतदार दुबार आहेत, हे मतदार परप्रांतीय काही आहेत, हे मतदार काही प्रमाणामध्ये अन्य मतदारसंघातले पण आहे। एक बोगस मतदान या ठिकाणी करून घेऊन ह्या निवडणुका जिंकलेल्या असा आमचा स्पष्ट आरोप आहे। हा फार संशोधनाचा विषय आहे आणि फार तितकाच मला वाटते गंभीर पण आहे। लोकशाहीमधलं सगळ्यात महत्त्वाचा पैलू हा मतदान आहे आणि मतदान जर अशा पद्धतीनं झालं तर लोकशाही खतम व्हायला वेळ लागणार नाही आणि त्यासाठी आम्ही सगळे या गोष्टीसाठी सोबत राहू असं मला वाटते। कुठलंही सरकार करत असेल, कुठलाही पार्टी करत असेल तर या भारत देशाच्यासाठी ते मला वाटते फार गंभीर राहील। येणारा जो काळ आहे तो मला वाटते फार घातक परिस्थितीनं समोर जाऊ शकतो। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। जितेंद्र, नागपूर जो मतदारसंघ आहे फडणवीसांचा, तिथून आता ह्या सगळ्या संदर्भातले आरोप होत आहेत। 5 महिन्यात थेट 8% मतदार वाढलेत असा आरोप राहुल गांधींनी केला। नक्कीच रिद्धी, कारण ज्याप्रमाणे राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये यापूर्वीही आरोप केलेले होते की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे अनेक मतदारसंघ आहेत त्यामध्ये मतदारांची संख्या जी आहे ती लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। यापूर्वी जे आरोप केलेले होते ते महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघात केलेले होते। त्या मतदारसंघात जवळपास कामठी या मतदारसंघात 35,000 मतदार वाढल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलेला होता। त्यानंतर आता थेट मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघावर त्यांनी आरोप केलेले आहेत की या मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात आणि केवळ 5 महिन्याच्या कालावधीमध्ये, म्हणजे लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये सुमारे 8% मतदार जे आहेत ते वाढलेले आहेत। म्हणजे दिवसाचे 162 मतदार हे प्रत्येक दिवशी वाढलेले आहेत। हे मतदार कुठून आलेले आहेत आणि या संदर्भात जे आहेत ते प्रश्न उपस्थित केलेले आहेत राहुल गांधी यांनी की नेमके हे मतदार कुठले आहेत, परराज्यातून आलेले आहेत का, किंवा ज्या ठिकाणी माध्यमांनी ही चौकशी केलेली आहे या संदर्भात त्यांनी एका वेबसाईटचा देखील हवाला दिलेला आहे की त्यांनी जेव्हा हे जे मतदार आहेत हे मतदार कुठले आहेत त्या ठिकाणी जेव्हा पाहणी केली त्या ठिकाणी तेव्हा ते आढळलेले नाही। त्यामुळे थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघावर आणि त्या निवडणुकीवर राहुल गांधी यांनी आक्षेप नोंदविलेला आहे आणि या संदर्भात निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलेले आहेत की हे मतदार नेमके कुठून आले, कसे आले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कसे आले। कारण 29,219 मतदारांची जी आहे ती वाढ झालेली आहे अवघ्या 5 महिन्यामध्ये। त्यामुळे
हे कसे वाढले याचा प्रश्न जो आहे तो निवडणूक आयोगाला विचारलेला आहे. त्यामुळे आता नेमकं यावर निवडणूक आयोग काय उत्तर देतं किंवा भाजपतर्फे कुठल्या प्रकारची उत्तरं देण्यात येतात किंवा या प्रकरणात काय सांगण्यात येतं ते पाहणं महत्वाचं ठरलं आहे. मात्र राहुल गांधी म्हणजे विरोधी पक्ष नेते आहेत, संसदेतील विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणूक एकूण प्रक्रियेवर आंदोलन प्रश्न उपस्थित केले. त्याचबरोबर या संदर्भात जे आहेत त्या निवडणूक याचिकाही नागपूर खंडपीठामध्ये प्रलंबित आहेत आणि त्यावर सुनावणी देखील होणार आहे. त्यापूर्वी राहुल गांधी यांचे हे ट्विट जे आहे ते महत्वपूर्ण ठरत आहे. त्यामुळे नेमका आता हा विधानसभा निवडणुकीचा जो वाद आहे आणि जो गैरप्रकार झाल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येतोय त्यावर भाजपतर्फे किंवा निवडणूक आयोगातर्फे काय उत्तर देतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अगदी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी जितेंद्र.